नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला एनर्जी देणारं थंडगार असं हेल्दी ड्रिंक आणि हे बनवणार आहोत आपण गुळापासून। यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणामध्ये असतं। बाहेरची कोल्ड ड्रिंक पिण्यापेक्षा हे सरबत कधीही आपल्या शरीरासाठी उत्तमच आहे। आणि हे सरबत तुम्ही फ्रीज मध्ये बनवून सुद्धा ठेवू शकता। जेव्हा लागतं तेव्हा फ्रीज मधून काढा आणि प्या। अतिशय चविष्ट असं हे आंबट गोड सरबत आपण सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि याला लागणारं सर्व साहित्य आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतं। आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी घेते मी अर्धा टीस्पून सब्जा। हा सब्जा तुम्हाला कुठल्याही किराणाच्या शॉपमध्ये मिळून जाईल। यात टाकायचं थोडंसं पाणी। 5 मिनिटांमध्ये सब्जा छान फुलून येईल। लगेच याला फुलायला सुरुवात झाली। याला थोडं साईडला ठेवून द्यायचं। हा घेतला आहे मी 1 वाटी गूळ। या गुळाला 1 ग्लास पाण्यामध्ये आता भिजत टाकायचं, जे मी आधीच भिजवून ठेवलेलं आहे। गुळ पटकन विरघळावा म्हणून मी आधीच गुळाला भिजवून ठेवलं, कारण याला भिजायला कमीत कमी 5 मिनिट तरी लागतात। यामध्ये टाकते मी ही अर्धी वाटी फ्रेश पुदिन्याची पानं, 1 टीस्पून बडीशोपची पावडर। बडीशोप भाजून घेतली मी आणि तिला मिक्सर मधून काढलं। ही सुद्धा गुणांनी खूप थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खूप छान असतं। अर्धा टीस्पून घ्यायची भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1/4 टीस्पून घ्यायची काळ्या मिऱ्याची पावडर, 1 छोटा चम्मच वेलची पावडर। ही पावडर सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये कुठेही मिळेल। अर्धा टीस्पून घ्यायचं आहे काळं मीठ। अर्धा टीस्पूनला पण कमी घेते मी साधं मीठ। 2 मोठे चम्मच साखर टाकायची, कारण काय होतं टेस्ट खूप छान बॅलन्स होते साखरेमुळे। गुळ तर आपण वापरतोच, पण तुम्ही सोबत साखर सुद्धा टाकून बघा, खूप छान टेस्ट येईल। हा घेतला आहे मी 1 लिंबू। याचा रस याच्यामध्ये टाकायचा, म्हणजे छान आंबट गोड चव येईल। हा पुन्हा अर्धा लिंबू राहिलेला। हे सर्व एकदा मिक्स करून घेऊ आणि याला आता मिक्सर मधून आपल्याला बारीक फिरवून घ्यायचंय। हे सर्व मी आता मिक्सर मध्ये काढते। मिक्सरला आता झाकण लावून हे छान बारीक असं फिरवून घ्यायचं मिक्सर मधून। मिक्सर मधून हे फिरवल्यानंतर हे आता आपण गाळून घेऊ आणि शक्यतोवर छान थंड पाणी वापरा, म्हणजे तुम्हाला बर्फ टाकायची गरज पडणार नाही। एक चाळणी घेतली मी। सर्व शरबत आता गाळून घ्यायचं व्यवस्थित। सगळं शरबत गाळून झाल्यानंतर याला थोडंसं चमच्याने आपण राहिलेलं सुद्धा काढून घेऊ। शरबतचा कलर बघू शकाल किती छान आला। यामध्ये टाकते मी थंड पाणी। एकदम थंड पाणी वापरायचं, किंवा मग आईस क्यूब सुद्धा टाकू शकता। 1 ग्लास मी आधी टाकला आणि हा 1 ग्लास परत, आणि पुन्हा 1 ग्लास पाणी मी टाकते। आपण जे माप घेतलेलं होतं 1 वाटीचं, तेवढ्या याच्यामध्ये 6 ग्लास शरबत आरामात अगदी तयार होतं। आणि तुम्हाला जर थोडं कमी गोड लागत असेल तर मग 7 ग्लास होतं। यामध्ये आता टाकते मी अगदी थोडंसं अद्रक बारीक किसून टाकायचं, किंवा मग जेव्हा आपण फिरवतो मिक्सर मध्ये बाकी सर्व साहित्य तेव्हा जरी टाकलं तरी चालतं, नाहीतर मग अगदी बारीक किसून टाका। खूप छान टेस्ट येते अद्रकमुळे। खूप जास्त नाही टाकायचं, अगदी थोडंसं। तुम्हाला किसून नसेल आवडत तर मग तुम्ही आधी टाकलं तरी चालतं। बर्फाचे 3-4 क्यूब टाकते मी। तसं मी पाणी थंडच वापरलं। तयार झालं थंडगार असं गुळाचं टेस्टी शरबत। या शरबतची टेस्ट आपण बाहेर जो उसाचा रस पितो बिलकुल त्याच्यासारखी असते।
सर्व करायच्या आधी सर्वात शेवटी टाकूया आता हा सब्जा जो आपण भिजायला ठेवलेला होता. थंड थंड सरबत आता सर्व करूया मस्त ग्लासमध्ये. थोडासा लिंबू पण टाकायचा. आणि थोडासा पुदिना. दिसायला पण खूप छान दिसतं, अट्रॅक्टिव्ह. तयार झालं गुळाचं पौष्टिक सरबत. आपण सुद्धा नक्की ट्राय करून बघा.